नमस्कार. न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. एक विशेष अतिथी आपल्यासोबत आहेत ज्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये अर्थातच आपल्यासोबत भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आपल्यासोबत आहेत. स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आणि एक मोठी जबाबदारी तुमच्याकडे आलेली आहे आणि खरं तर ही मोठी जबाबदारी आलेली आहे खूप मोठ्या पार्श्वभूमीवरती. आणि ही जी पार्श्वभूमी आहे सगळ्यांनाच माहिती आहे की लोकसभेमध्ये त्याच्यानंतर तर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तर अतिशय भरघोस असं यश मिळालेलं आहे. आणि या यशाच्या पार्श्वभूमीवरती आता सगळ्यांना माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर एक मोठं भाजपचं प्रयत्न असणार आहे की कशा प्रकारे अधिक पुढची महत्त्वाची कामगिरी करायची. आणि तुमच्याकडे ही सगळी जबाबदारी आलेली आहे. काय वाटतं की तुम्हाला या जबाबदारीचं ओझं वाटतंय, कसं वाटतंय, काय? खरं तर भारतीय जनता पार्टी पक्षाने ही मला जी जबाबदारी दिली आहे, एक कार्यकर्त्याला ही जबाबदारी दिली. त्यामुळे कार्यकर्त्याचा हा फार मोठा सन्मान आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही वाटतं आणि खाली तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्यालाही तीच भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे निवडणुका आणि निवडणुकांची तयारी ही भारतीय जनता पार्टीसाठी काही वेगळं काम आहे असं मला वाटत नाही. कारण संघटना म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता 24/7 हा काम करत असतो. कार्यकर्त्यांमध्ये एक क्रियाशीलता राहणं हे सातत्याने भारतीय जनता पार्टीची संघटना ही करत राहते. त्यामुळे निवडणुकीची तयारी म्हणायला गेलं तर 24/7 कार्यकर्ता तयार असतो. परंतु पूर्वीची भारतीय जनता पार्टी अजून बळकट व्हावी, सक्षम व्हावी या दृष्टिकोनातून अधिकचा प्रयत्न करणं हे फार गरजेचं आहे. तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचणं हे फार गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळात काम करणं हे आम्ही सर्वजण करणार आहोत. पण हे सगळं असताना ज्यावेळेला भाजप म्हणून पक्षाची अलीकडे एका भाजपमध्ये नव्यानं आलेल्या नेत्यांशी मी बोलत होतो. त्यांचं म्हणणं होतं की अथकपणे काम चालू असतं. 24 तास आणि 7ही दिवस आणि अनेक महिने तुमचे कुठले तरी फॉर्म्स असतात, कुठली तरी संघटनात्मक कुठली तरी योजना असते, कुठल्या तरी अनेक वेगवेगळ्या. हे जे भाजपनी एक प्रकारचं नवं कल्चर आणलेलं आहे खास करून राजकीय सगळ्या क्षेत्रामध्ये, तुम्हाला असं वाटतं की या अशा पद्धतीच्या संस्कृतीची, अशा पद्धतीच्या सतत ऑन द टोज काम करण्याची कार्यकर्त्यांची गरज ही तुम्हाला एक संघटक म्हणून वाटते? खरं तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मी जसं म्हटलं की 24/7 हा कामात असतो. वेगवेगळ्या उपक्रम आणि त्याचबरोबर संघटनात्मक जबाबदारी ही सातत्याने त्याच्या खांद्यावरती असते. त्यामुळे रामभाऊ म्हाळगींनी हेच तर सांगितलं आहे की पायाला भिंगरी असली पाहिजे, जिभेवरती साखर असली पाहिजे आणि डोक्यावरती बर्फ असला पाहिजे. हा कार्यकर्त्याचा असणारा गुण जो आहे हा कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा असला पाहिजे आणि कार्यकर्त्याबरोबर तिथल्या असणाऱ्या नेत्यामध्ये पण असला पाहिजे. त्यामुळे कार्यकर्ता निर्माणाची जी प्रक्रिया आहे ती याच मूळ विषयापासून सुरू होते. त्यामुळे त्या कार्यकर्त्याला या सगळ्या गोष्टीची एवढी सवय असते की ते काम केलं नाही तर कुठेतरी अडचण होईल की काय, आणि कोणतं काम आलं नाही तर असं वाटायला लागतं की अरे काम का नाही आलं. अशी परिस्थिती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये असते. अच्छा, तुम्ही रामभाऊ म्हाळगींचा इथे उल्लेख केलात आणि राम कापसे होते, अनेक असे सगळे भाजपचे त्यावेळेचे पण नेते होते. तुम्ही म्हटल्याप्रमाणे पायाला भिंगरी, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ही सगळी व्यक्तिमत्व जी होती ती व्यक्तिमत्व आता दिसत नाहीत राजकारणात. तुम्ही पण अतिशय साधेपणाने फिरता. मला असं वाटलं होतं की आता तुम्ही पांढरा, जरा प्रदेशाध्यक्ष झाल्यावर एक पांढरा शर्ट आणि असं काहीतरी जॅकेट वगैरे असेल. नाही, खरं तर अशी व्यक्तिमत्व दिसत नाहीत असं म्हणणं हे तसं संयुक्तिक नाही. भारतीय जनता पार्टी ही छोट्या छोट्या कार्यकर्त्यांच्या त्याग आणि समर्पणातून हे सर्वच्या सर्व जे उभं राहिलं आहे, ही एवढी मोठी संघटना उभी राहिली ती त्यामुळेच राहिली. अनेक कार्यकर्ते काही विस्तारक म्हणून, काही प्रचारक म्हणून असे जात राहिले आणि
गाव, खेडी, वस्ती यामध्ये प्रवास करून त्यांनी हे सगळ्याच्या सगळं उभं केलं आहे. त्यामुळे असे अनेक जण की ज्यांची नाव अननोन आहेत, परंतु तरीसुद्धा उभे राहिलेली ही पार्टी पाहिल्यानंतर एक वेगळं समाधान व्यक्त करणारी अशी हजारो कार्यकर्ते, लाखो कार्यकर्ते हे देशभरामध्ये आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या भावना काय आहेत की ज्या विचाराने प्रेरित होऊन आपण कामाला सुरुवात केली, परमवैभवाच्या दिशेने आपल्या देशाला नेणं, मातृभूमीला नेणं, ही जी भूमिका आहे त्या भूमिकेबरोबर आपल्याला जात असताना राजकीयदृष्ट्या काही अडचणी येऊ शकतात, परंतु आपलं ध्येय काय आहे तर परमवैभवाच्या दिशेने आपल्या देशाला नेणं हे फार महत्त्वाचं आहे. तुमचं व्यक्तिमत्व, साधेपणाने तुम्ही फिरता, याच्या अगोदरची जी व्यक्तिमत्व आहेत, म्हणजे गोपीनाथ मुंडेंसारखं व्यक्तिमत्व असेल किंवा अगदी नितीन गडकरींसारखं असेल, ही सगळी व्यक्तिमत्व प्रदेशाध्यक्ष म्हणून राहिलेली आहेत राज्याच्या, या इतक्या मोठ्या राज्याच्या सगळ्या या विस्तारामध्ये. तुम्हाला ही जी जबाबदारी दिलेली आहे, ह्या जबाबदारीचं तुम्हाला काही ब्रीफ आहे पक्षाकडनं की काहीतरी डिलिव्हरेबल्स असतील? कारण कुठेतरी एक टार्गेट सेट केलेलं असेल तुम्ही. खरं तर पार्टीने जबाबदारी दिली आहे ही वस्तुस्थिती आहे, पण असं काही सांगितलं नाही. कारण माझा स्वभाव, माझी सर्वांना माहीत आहे की मी काय करू शकतो, माझी क्षमता काय आहे आणि माझी पात्रता काय आहे, सर्व गोष्टी पार्टीला माहीत आहे. त्यामुळे पार्टीने सर्व गोष्टीचा विचार करूनच कदाचित मला ही जबाबदारी दिली आहे. मी असा प्रयत्न करेन की मी प्रामाणिकपणे त्या जबाबदारीला न्याय देण्याचा माझा 100% प्रयत्न असेल आणि जास्तीत जास्त वेळ देईन कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना. आणि सरकार आहे केंद्रातलं आणि राज्यातलं जे सरकार आहे त्या सरकारच्या असणारी भूमिका, सरकारचे असणारे निर्णय हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जे जे करावं लागेल ते प्रयत्न जे आहे त्या प्रयत्नाची पराकाष्ठा करेन. पण रवींद्र चव्हाण म्हटल्यावरती सगळ्यांना जोडणारा माणूस आणि खास करून तळागाळापासून ते अगदी मोठ्या नेत्यांपर्यंत तुमचे वन ऑन वन संबंध आणि इतर पक्षांमधल्या लोकांशी पण तुमचे संबंध आहेत. तुम्हाला असं वाटतं की यामुळे येणाऱ्या काळामध्ये थोडं इन्कमिंग भाजपचं जे आहे ते अधिक वाढेल आणि त्याचाही सुद्धा फायदा होईल? खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा असणारा प्रभाव असेल, आदरणीय देवेंद्रजी यांचा महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून आणि एक नेता म्हणून, एक द्रष्टा नेता, सामान्य जनतेचं काम करणारा नेता, एका SMS-वरती सुद्धा काम पूर्ण होऊ शकतं याची गॅरंटी असणारा. कोणी फोन करणं कठीण असतो, एखादा कुठे काम होऊ शकतं तर देवेंद्रजींना एक SMS केला तर त्याला मार्ग मिळू शकतो असा नेता. त्यामुळे त्यांच्यावरती अशा सर्व नेते, गडकरी साहेब असतील, सर्व अशी जी मंडळी आहेत यांनी एक विश्वासाचं वातावरण, पॉझिटिव्ह वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंबहुना तयार केलेलं आहे. त्यामुळे ओघ जो आहे, जनतेचा ओघ, सामान्य जनतेचा ओघ असेल, मतदारांचा ओघ असेल किंवा विरोधी पक्षांमध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं यांच्याबद्दल एक वेगळं असं सॉफ्ट असं मत आहे. आणि तो ओघ तुमचा यावेळेला MMR रिजनमध्ये सर्वाधिक जास्त असेल. कोकणात तुमचं स्वतःचं सुद्धा तेवढंच प्राबल्य आहे, तुमचं स्वतःचं सुद्धा तिकडे तेवढं नेटवर्क आहे. तुम्हाला असं वाटतं की आता कोकणात दक्षिण कोकणापासून उत्तर कोकणापर्यंत हा सगळा ओघ जो आहे तो वाढायला सुरुवात होईल? 100% ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, मी जसं म्हटलं की बघा, एक विजन जेव्हा असतं एखाद्या नेत्याकडे त्यावेळेला त्याच्याकडे येण्याचा ओघ हा वाढतो. जसं देवेंद्रजी जेव्हा काम करतायत त्यावेळेला काम करत असताना तुम्ही पाहिलं असेल रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण झाल्या पाहिजेत म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये FDI आलं पाहिजे म्हणून त्यांचे प्रयत्न असतील. वाढवांसारखा प्रकल्प असेल की ज्या ठिकाणी 10 लाखापेक्षा जास्त लोकांना रोजगाराची संधी मिळणार आहे असं विजन, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विजन. तुम्ही पाहिलं असेल की पूर्वी लोड शेडिंग जवळजवळ 8-8, 10-10 तास होतं. आज महाराष्ट्रात लोड शेडिंग नाही. विजेचं टेरिफ जे आहे त्याच्या संदर्भामध्ये 20-25 वर्ष वाढताना पाहिलं आहे. विजेचं बिल वाढताना पाहिलं होतं,
पण प्रयत्नपूर्वक देवेंद्रजींनी सातत्याने प्रयत्न केले आणि प्रयत्न करून गेल्या 2 वर्षामध्ये हे विजेचं बिल कमी कसं होईल, ग्राहकांना वीज दर कसा कमी होईल यासाठी प्रयत्न करणं हे काही सोपं काम नाही आहे. जी फॉरेन इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्राकडे येण्याचं कारण काय, ओघ काय, तर नेतृत्व एक सक्षम नेतृत्व आहे की जो एक वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राला घेऊन जाईल. जेव्हा पंतप्रधानसुद्धा विचार करतात, नरेंद्र मोदीजी जेव्हा विचार करतात की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा ट्रिलियन इकॉनॉमी व्हायला पाहिजे त्यावेळेला सर्वात मोठं योगदान कोण देऊ शकतं, तर महाराष्ट्र देऊ शकतं. ही भूमिका जी आहे ही का होते, कशासाठी होते, त्याचं कारण काय, तर हे नेतृत्व आहे की द्रष्टा नेतृत्व आहे, विजन आहे, प्रत्येक क्षेत्राबद्दल वेगळ्या पद्धतीची जाण आहे. एखाद्या कोणीतरी सांगितलं म्हणून नाही ना, तर त्याच्याबद्दल एक अभ्यास आहे आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असल्यामुळे हे सहजपणे शक्य आहे असं मला वाटतं. संपूर्ण या पक्षाची जी जबाबदारी आहे ती संघटनात्मक जबाबदारी आहे आणि संघटनात्मक जबाबदारीमध्ये सगळ्यात मोठा आता भाग असा आहे की एवढी मोठी सत्ता तुमच्याकडे आलेली आहे आणि या सत्तेमध्ये लोकांच्या अपेक्षाही तेवढ्याच आहेत. खास करून कार्यकर्त्यांच्या अपेक्षा खूप जास्ती वाढलेल्या असतात आणि कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता पण खूप जास्त असते, कारण सत्तेमध्ये सगळ्यांना काही खुश करता येत नाही. पण मग अशा वेळेला मग तुम्ही कार्यकर्त्यांना खुश कसं ठेवणार आहात? केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता आलेली आहे, त्यामुळे अपेक्षा आहेत कार्यकर्त्यांच्या, ही वस्तुस्थिती आहे. येणाऱ्या काळामध्ये या अधिवेशनाच्या नंतर देवेंद्रजी संपूर्ण महाराष्ट्राचा विभागनिहाय दौराही करणार आहेत. कार्यकर्त्यांशी गप्पा मारून त्यांच्या मनामध्ये काय आहे, काय आवश्यक आहे, कशा पद्धतीने त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं, ह्या सगळ्या गोष्टी जाणूनही घेणार आहेत. त्यामुळे खात्री आहे कार्यकर्त्याला समजदारपणे आपल्याला जे जे सांगता येऊ शकतं ते आम्ही सांगू, समजून सांगू आणि येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगली संघटना उभं करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते प्रयत्न करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत हे समजून सांगणं फार गरजेचं असं वाटतं. पण ह्या बरोबरीनं आता ज्यावेळेला निवडणुका येतील, महायुती आहे, महाआघाडी आहे, आघाडी आहे किंवा नाही माहीत नाही आहे, महायुतीमध्ये सुद्धा अंतर्गत कुरबुरी खूप आहेत. तुमचा अजेंडा काय असणार आहे? तुमचा पक्ष म्हणून अजेंडा असणार आहे की युती म्हणून अजेंडा असणार आहे? प्राधान्य तुमचं कशाला आहे? खरं तर येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांशी सर्वांशी संवाद साधणं, त्यांच्याशी चर्चा करणं हे फार गरजेचं आहे. परंतु हेही तेवढंच लक्षात घेतलं पाहिजे की आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील, ही सर्व मंडळी जी आहेत ही गेली अनेक वर्ष राजकारणामध्ये प्रगल्भ राजकारणी म्हणून यांच्याकडे पाहतो आपण. राजकारणातील प्रचंड अनुभव या सर्वांकडे आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकार म्हणून महायुती आणि येणाऱ्या काळामध्ये महायुती म्हणून काय निर्णय घेतले पाहिजेत या सगळ्या गोष्टीसाठी ही सर्व मंडळी त्यांच्यामधलं असणारं बॉन्डिंग ज्याला म्हणतात ते अतिशय चांगलं असल्यामुळे ते योग्य प्रकारे महायुतीला कोणत्या दिशेने नेलं पाहिजे, काय करायला हवं त्या संदर्भातला निर्णय ते घेतील. एक संघटना म्हणून जे देवेंद्रजी आम्हाला सांगतील त्या दिशेने आम्ही. पण मग तुमचा हा जो निर्णय असेल तो तुम्ही म्हटलं की कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांची जर निवडणूक असेल तर कार्यकर्त्यांच्या भावनांना प्राधान्य द्यायला लागेल, संघटनेच्या मजबूतीकरणाला तुम्हाला प्राधान्य द्यायला लागेल. अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं की काही ठिकाणी कार्यकर्ते, संघटना, तिथली स्थानिक संघटना हे वेगळा निर्णय घेऊ शकतात? त्यांना जर वाटत असेल की कारण आधीची शिवसेना, त्याच्यानंतरची शिवसेना आणि मग त्याच्यामधल्या युतीचे जे चढउतार झालेले आहेत त्याच्यामध्ये जो भाजपच्या स्थानिक नेतृत्वावरती त्या ठिकाणी जो एक प्रकारचा म्हणजे त्यांना मान्यता घ्यावी लागलेली आहे आणि त्यांना त्याप्रमाणे जावं लागलेलं आहे पुढे. पण आता अनेक ठिकाणी भाजप पक्ष संघटना तेवढी बळकट पण आहे. अशा ठिकाणी तुम्ही काय कराल? खरं तर मी जसं म्हटलं की देवेंद्रजी आम्ही सगळेजणांचा प्रवास येणाऱ्या काळामध्ये हा संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही सर्वजण करणार आहोत
सर्व नेते एकत्र आम्ही हा सगळा प्रवास करणार आहोत. त्या विभागातील प्रमुखांशी या संदर्भातली चर्चा करणार आहोत. त्यातून ह्या सगळ्या गोष्टी पुढे येतीलच की नक्की काय करावं, कशा पद्धतीने यानंतरच्या काळामध्ये गेलं पाहिजे. तो जो अंदाज आहे तो अंदाज घेतल्यानंतर काय करावं, कशा पद्धतीने करावं, परंतु सर्वसाधारणपणे एक काय करावं आणि कसं करावं हा निर्णय जो आहे तो निर्णय हा त्या वेळेला घेतला जाईल. परंतु महायुतीमध्ये जावं या संदर्भातलं एकदम पॉझिटिव्हली मत हे सर्वांचं आहे. एक प्रश्न तुम्हाला आणखीन विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं आत्ताचं जे राजकारण आहे ज्याच्यामध्ये खूप बडबोलेपणा आलेला आहे, वेगवेगळ्या पद्धतीची भडकाऊ विधानं करण्याचं एक प्रकारचं म्हणजे स्टाईल आलेली आहे, ती स्टंट असल्यासारखी स्टाईल आलेली आहे. तुम्हाला ही स्टाईल पटते राजकारणाची? हे खरं तर हल्ली TRPची लढाई झाली आहे. पण राजकारणानं TRPची लढाई नाही आहे ना. नाही, ती TRPच्या लढाईमध्ये कधी कधी असं वाटायला लागतं की हे असं बोललं तर ते फार इफेक्टिव्ह होईल असं सांगणारे सल्लागार मार्केटमध्ये भरपूर झालेले असल्यामुळे प्रत्येकजण हल्ली स्क्रिप्टच लिहून देतं की काय असं वाटायला लागलं आहे की रोज नव्याने काहीतरी एखादी स्क्रिप्ट लिहिली की ती होऊन जाईल असं वाटायला लागतं. खरं तर हे सगळं चुकीचं आहे असं मला वाटतं. सगळ्याच पक्षांमध्ये बेशिस्त वेगवेगळ्या पद्धतीनं वाटेल ते बोलणारी विधानं करणारी मंडळी आहेत सध्या, आणि तीच आम्ही दाखवतोय माध्यम म्हणून सुद्धा. आम्ही तुम्ही म्हटल्याप्रमाणे तीच मंडळी दिसत आहेत, कारण काय जे काय बोलतात शेवटी ते आमचे प्रतिनिधी आहेत. खरं तर काय होतं आहे की मी किती प्रयत्न करेन यापेक्षाही थोडासा प्रयत्न तर करायलाच हवा. तर माझा प्रयत्न असा राहील की माझ्या साईडनी आमच्या साईडनी जे काही कमी करता येऊ शकतं ते थोडं बहुत सौम्य होईल किंवा कमीच होईल यासाठी प्रयत्न नक्की करू. अनेक अर्थाने ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जी निवडणूक असेल येणाऱ्या काळातली ती महत्त्वाची असेल. तुमचा प्राधान्यानं त्याच्यामधला जो एक प्रकारे प्रतिस्पर्धी म्हणून असेल तो कोण असेल, कुठला पक्ष असेल? खरं तर मी असं कधी म्हणणार नाही, कोणालाही प्रतिस्पर्धी म्हणण्या एवढा मी मोठा नाही. परंतु एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की या लढाईमध्ये विरोधक जे आहेत, जे आपण म्हणतो किंवा विरोधक म्हणून विरोधकांची भूमिका जी आहे ती भूमिकाच आता कोणाची काही राहिलेली नाही. आणि ही निवडणूक जी आहे ही निवडणूक आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून डेव्हलपमेंटच्या दिशेने जावी यासाठी आटोकाट प्रयत्न करू. याचं कारणच एक असं आहे की जनतेला आवश्यक काय आहे, जनतेला आवश्यक डेव्हलपमेंट आहे. भावनिक आव्हानांना कोणी बळू पडू नये अशा पद्धतीचं आव्हान आम्ही येणाऱ्या काळामध्ये. तुम्ही मराठीच्या मुद्द्याकडे लक्ष वेधताय. मराठीचा मुद्दा हा भावनिक मुद्दा आहे असं तुम्हाला वाटतं? 100% भावनिक आहे. कारण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या संदर्भात आदरणीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींनी अतिशय स्पष्टपणे मराठी ही सक्तीचीच आहे हे सांगितलं. इतर भाषा या ऑप्शनल आहेत हेही सांगितलं. त्यानंतरच्या काळात अधिक या संदर्भातली चर्चा व्हावी या संदर्भात जेव्हा सांगितलं त्यावेळेला ते सर्व रद्द करून त्या संदर्भातला एक कमिटी तयार केली. पण ठाकरेंच्या एकत्र येण्यामुळे जर का ते येणार असतील तर कदाचित तुम्हालाही त्यातलं माहिती असेल, काहीतरी पडद्यामागचं राजकारण कदाचित तुम्हाला माहिती असेल, पण ते जर एकत्र राजकीयदृष्ट्या एकत्र येणार आहेत तर त्याची तुम्हाला एक प्रकारची थ्रेट वाटत नाही? भाजपला मुंबईमध्ये खास करून ठाकरेंच्या एकत्र येण्यामुळे मराठी मतांचं ध्रुवीकरण होईल आणि मग असं येणाऱ्या काळात काहीतरी वेगळं चित्र निर्माण होईल असं नाही वाटत तुम्हाला? खरं तर मी जसं म्हटलं ना की तुम्हाला काय वाटतं असं जर मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही खाजगीमध्ये मला काय सांगाल की माझं मत हे असं आहे. याचं कारण असं आहे की त्यावेळेला काय होईल हे मला माहीत नाही. परंतु जो मुद्दा आहे मराठी सक्तीची आहे का तर सक्तीचीच आहे, ही वस्तुस्थितीच आहे. मग याच्यामध्ये त्यांना क्रेडिट मिळेल किंवा काय होईल हे माहीत नाही. त्यांनाही एकत्र येण्यासाठी हा जर मुद्दा असेल राजकारणामध्ये एकत्र येण्यासाठी तर ठीक आहे. परंतु मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी असेल, महायुती असेल, आम्ही सगळेजण डेव्हलपमेंट म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करणं हे फार गरजेचं आहे. आणि आम्ही ते जर निवडणुकीला या संदर्भात त्या दृष्टिकोन तर आम्ही त्याच्या संदर्भात ऑलरेडी जे निर्णय करायला हवे ते निर्णय केलेले आहेत.
आणि खात्री आहे की पूर्ण महाराष्ट्र हा डेव्हलपमेंटच्या दिशेने किंवा तो निवडणुकीचा अजेंडा डेव्हलपमेंटच्या दिशेने नेणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने कारण केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार दोन्ही सरकार एकत्रपणे एक विचाराने ज्यावेळेला काम करतात त्यावेळेला एक ताकद पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्राला मिळत असते. त्यामुळे त्या दिशेने जायला हवं असं मत हे तयार करणं सामान्य जनतेमध्ये ती भूमिका येणाऱ्या काळामध्ये संघटना म्हणून आमची असेल असं मला वाटतं. नक्की धन्यवाद. मनमोकळेपणाने बोललेत आपल्याशी रवींद्र चव्हाण आणि त्यांचं अर्थातच जो भर आहे तो खरं तर आश्वासक आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं शेरेबाजी सुरू आहे, ज्या पद्धतीनं बडबोलेपणा सुरू आहे त्याच्या अतिशय वेगळं विरुद्ध असलेलं व्यक्तिमत्व म्हणून ते आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत आणि अतिशय सौम्य बोलतात. पण काम त्या दृष्टीने त्यांचं ते ज्या पद्धतीने इथे आलेले आहेत कोकणातल्या अनेक नेत्यांना अनेक नेतृत्वांना त्यामुळे सुद्धा एक प्रकारे मोठा प्रतिस्पर्धी त्यांच्यासमोर आला आहे असं वाटू लागलेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचं म्हणणं आहे की विकासाचं राजकारण हाच येणाऱ्या काळातला त्यांच्या पक्षाचा त्यांचा स्वतःचा प्रमुख मुद्दा असेल. इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.